नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, BDL ची रिक्रुटमेंट आलेली आहे. आता ही गेट थ्रू नाही, सेपरेट एक्झाम होणार आहे. PSU आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आपण ज्याला म्हणतो, आणि BDL म्हणजे भारत डायनामिक लिमिटेड. मॅनेजमेंट ट्रेनीची ही पोस्ट आहे. मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजे काय? ही तुमची एंट्री आहे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून. एक तर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी किंवा मॅनेजमेंट ट्रेनी, अशा दोन प्रकारी मोस्टली तुम्हाला PSUज मध्ये एंट्री करता येते. खूप चांगली सॅलरी आहे, म्हणजे 40,000 ते 1,40,000, जवळपास 15 लाखाच्या वर तुमचं स्टार्टिंग पॅकेज जाते. आणि जे एज लिमिट दिलं, त्या एज लिमिट मध्ये जर तुम्हाला ही संधी मिळत असेल तर खूप खूप चांगली संधी आहे मित्रो. आपण अशा रिक्रुटमेंटकडे दुर्लक्ष करतो, आणि आता मी एक ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पूर्ण देशामध्ये ज्या रिक्रुटमेंट येतात ते पोचवत राहणं. कारण काय आहे की बरेचसे विद्यार्थी मी बघितलंय आता की सिलेक्शनचं जरी पर्सेंटेज कमी असलं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की सर, तुम्ही एक व्हिडिओ आणला होता, त्या व्हिडिओ बघितला, मी अप्लाय केलं आणि मला ही चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. त्याच्यात मलाही खूप आनंद वाटतो की तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवायच्या, आणि काही लोकांना याच्यातला नक्की फायदा होतोच होतो. तर चला बघू आपण कंप्लीट नोटिफिकेशन. सर्वप्रथम, तुम्ही जर इग्नाइट अकॅडमीचे प्लॅटफॉर्म फॉलो केले नसतील तर लगेच करून घ्या. डिस्क्रिप्शन एकतर इग्नाइट अकॅडमी टेक्निकलचं चॅनल सबस्क्राईब करायचे. दुसरी गोष्ट, तुम्ही टेलिग्राम ग्रुपला आपल्या जॉईन व्हा. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तिन्हीचे टेलिग्राम ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आणि ही ऍड सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या तिन्ही ब्रँचेससाठी आहे. त्या ऍडिशनल केमिकल आहे, कम्प्युटर सायन्स आहे, सर्व आहे, पण या तीन ब्रँचसाठी सुद्धा ही आहेच आहे. राईट. इग्नाइट मेकॅनिकल हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. त्यानंतर इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स. राईट. आपलं ऍप डाउनलोड केलं नसेल तर ऍप पण डाउनलोड करून घ्या. आता चला, आपली सध्या मी RRB जेईच्याही बॅचेस तुम्हाला सांगितले. RRB जेईच्याही बॅचेस आहेत, त्याही पेक्षा मी तुम्हाला सांगतोय की जे इग्नाइटच्या इंटिग्रेटेड बॅच आहेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या, त्या इंटिग्रेटेड बॅच जॉईन करा. त्यामध्ये आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न करत असतो, जे की तुम्हाला बाकी एक्झाम सुद्धा कामी नक्की येईल. आता चला पुढं. ओके, काय आहे तर भारत डायनामिक लिमिटेड आहे. कुठली आहे तर मिनी रत्न कॅटेगरी 1 ची ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. आणि याचे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे 3 डिसेंबरला सकाळी 9 वाजेपासून 29 डिसेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंत, दुपारच म्हणतात त्याला, दुपारी 4 वाजेपर्यंत डेट आहे. ओके, आता बघा, इलेक्ट्रॉनिक्सला 32 जागा आहेत, मेकॅनिकलला 27 जागा आहेत. अशा PSUज मध्ये अशाच जागा असतात. खूप जास्त जागा एक्सपेक्ट करू नका, पण मग कमी जागा नाहीये. ओके, इथं आता बघा रिझर्वेशन कसं असतं तर अनरिझर्व 10 आहे, EWS 3 आहेत, OBC NCL 7 आहे, SC 6 आहे, ST 1 आहे. राईट. एखादा कॅन्डिडेट समजा SC चा असेल तर 6, 10, 16 जागा आहेत. OBC चा असेल तर 10, 7, 17 जागा आहेत त्याच्यासाठी. काय, कारण अनरिझर्वच्या सर्वांसाठी असतातच. मग इथं तुम्हाला चांगली संधी मिळते. अप्लाय करणाऱ्यांची संख्या लिमिटेड राहते, म्हणून संधी चांगल्या बनत असतात. इलेक्ट्रिकलसाठी 6 जागा आहेत, कम्प्युटरसाठी 4 आहेत, मेटलर्जीसाठी 1 जागा आहे, त्याचसोबत केमिकलसाठी 1 जागा आहे, सिव्हिलसाठी 2 जागा आहेत, फायनान्ससाठी 5 आहे, ह्युमन रिसोर्स ओके त्याच्यासाठी 2 जागा आहेत. आता बघा, हे वॅकन्सीज झाल्या. क्लिअर. आता पुढे जाऊ आपण. ओके, तुम्हाला सॅलरी किती राहील? 40,000 ते 1,40,000. CTC किती बनतं रे बाबा? 15,55,000चं पॅकेज. कुठली कोर कंपनी तुम्हाला एवढं पॅकेज देते? ही कोर कंपनी आहे की नाही? राईट. चलो, आता एज लिमिटही दिलं. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, त्यानंतर मेटलर्जी, ओके, त्यानंतर केमिकल, त्यानंतर सिव्हिल, ओके, फायनान्स यांच्यासाठी लोअर एज लिमिट जे आहे, म्हणजे सॉरी अप्पर एज लिमिट जे आहे ते 27 वर्ष आहे. OBC साठी 3 वर्ष ऍडिशनल, SC ST साठी 5 वर्ष ऍडिशनल, MT फायनान्स साठी 28, ह्युमन रिसोर्स साठी 27 मिनिमम वालं. ओके, आता क्वालिफिकेशन काय तर सिंपल आहे की तुम्हाला B किंवा BTech लागतं रिलेव्हंट मध्ये. केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ओके, त्यानंतर ज्या तुमच्या जागा आहेत त्याच्यामध्ये BE BTech लागतं. ओके, इंटिग्रेटेड 5 वर्षाचा कोर्स सुद्धा चालतो. इंटिग्रेटेड BTech MTech चा 5 वर्षाचा कोर्स सुद्धा चालतो, किंवा इंटिग्रेटेड डिप्लोमा डिग्रीचाही कोर्स तुमचा चालतो. क्लिअर. आता हे सगळ्यांचं दिलेलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सगळ्यांचं BE BTech चालतं. आता बघा,
इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन सुद्धा यांनी दिलेलं आहे. म्हणजे तुमचं इक्विव्हॅलंट म्हणजे नेमकं काय पकडायचं, तर इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन अँड टेक्नॉलॉजी, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल इंजिनिअरिंग. मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंडस्ट्रियल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल प्रोडक्शन टूल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, एरोस्पेस इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. राईट, असं प्रत्येकाचं इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कुठली आहे बघा. पेपर तुमचा जो आहे 150 क्वेश्चन्स असणार आहे. 150 क्वेश्चन्स असणार आहे. हे दोन पार्ट मध्ये असतील. पार्ट ए, पार्ट 1 म्हणा आणि पार्ट 2 म्हणा. राईट, पार्ट 1 100 मार्क टेक, पार्ट 2 50 मार्क एफटी. राईट, हे झालं. त्यानंतर इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू आहे. आता इंटरव्ह्यूला च्या मार्काला 15% वेटेज आहे, रिटर्नच्या मार्काला 85% वेटेज आहे. रिटर्नच्या मार्काला 85%. आता याच्यापेक्षा बढिया पॅटर्न काय पाहिजे ते? तुम्ही कुठल्याही एक्झामची टेक्निकलच्या तयारी करायला राहा, ऍप्टिट्यूड तर तुमचं भारी झालेलंच राहतं, टेक्निकल तर 100 मार्काचा आहे. राईट, म्हणजे या पॅटर्न मध्ये आपण अभ्यास करतच असतो. तशाच पॅटर्न मध्ये हे एक्झामचा पेपर आहे. त्यानंतर तुम्हाला यांनी क्वालिफाईंग मार्क सुद्धा मेन्शन केलेलं. हा 1/4 निगेटिव्ह आहे. 0.5चं त्यांनी निगेटिव्ह सांगितलं. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, वेटेज हे सीबीटीला ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि 85% आणि 15% इंटरव्ह्यूसाठी. तुमची फायनल शॉर्टलिस्टिंग साठी 60% मार्क तुम्हाला सीबीटी मध्ये येणं गरजेचं आहे. अनरिझर्व आणि ईडब्ल्यूएस साठी 50%, एससी एसटी ओबीसी साठी. राईट, हे तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. सेंटर वेगवेगळे दिले. इथं आपली मुंबई आहेच आहे. राईट, सेंटर, त्यामुळे टेन्शन नाही, मुंबईला जाऊन एक्झाम देऊन यायचं. राइट, पर्क वगैरह एडिशनल पीएसयू है भाई, पीएसयू है, बहुत पैसा पैसाच होता है. राईट, काही टेन्शन घ्यायचं नाही, पैसा भरपूर मिळणार आहे. फीस तुमची 500 रुपये आहे. ओके, खूप जास्तही नाही, फार कमी नसली तरी. क्लिअर. आता ऑनलाईन ऍप्लिकेशन तुमचं ही लिंक दिलेली आहे. क्लिअर. ओके, bdlindia.in. राईट, ऑनलाईन ऍप्लिकेशन 3 तारखेपासून चालू होत आहेत. ओके, 3 ला चालू होतील. किती वाजता? सकाळी 9 वाजता आणि 29 ला दुपारी 4 वाजता ऑनलाईन ऍप्लिकेशन संपतील. पुन्हा एकदा आपल्या बॅचेस आहेत. राईट, इंटिग्रेटेड बॅचेस जॉईन करू शकता. सिव्हिलची जी बॅच आहे ती इंटिग्रेटेड आहे आपली आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये फक्त 2000 रुपये फीस आहे त्यांची. क्लिअर. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.